छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेचे विद्यार्थी आक्रमक झालेत। क्रांती चौकामध्ये विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू आहेत। नीटची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली जाते। क्रांती चौकामध्ये नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत फलक हातात घेत निषेध व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेसाठी बसलेले विद्यार्थी आक्रमक झालेत। क्रांती चौकात त्यांनी निदर्शनं केली आहेत। हातामध्ये फलक घेऊन नीटची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी त्यांची आहे। ये नीट अभ्यासक्रमाचे विद्यार्थी एकत्रित आलेत क्रांती चौकात। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या सोबत आहेतच छत्रपती संभाजीनगरातून। अविनाश, नीटच्या परीक्षेचा गोंधळ काय आणि विद्यार्थ्यांची मागणी काय आहे? आपण जर बघितलं तर 4 जूनच्या रात्री निकाल लागला, मात्र 5 जून पासूनच या निकालावर वाद सुरू झाले। 100% मिळवणारे तब्बल 67 विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र एकच असणं, त्यांच्या नावात असणारी संशयास्पद गडबड यामुळे नीटचा विषय अधिकच गडद झाला आहे आणि त्यावेळेसपासून या पेपर फुटी प्रकरणात काहीतरी गडबड आहे किंवा कुठेतरी घोटाळा यामध्ये झालेला दिसून येतोय असं विद्यार्थ्यांचं मत आहे। तर निकाल तब्बल 10 दिवस आधी लागला आणि परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 100% कसे मिळाले, एका पाठोपाठ बसलेल्या विद्यार्थ्यांना 100 गुण, त्यांची संपूर्ण नावे निकालात नमूद नसणे, त्यांना ग्रेस मार्क्स देणे, हा सगळाच प्रकार कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे आणि त्यामुळे आमच्यावर अन्याय होऊ नये किंवा आमचा त्यामध्ये दोष नाही यासाठी आता विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। आपण बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी असेल ते घरापासून असेल, आपल्या शहरापासून डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन रात्रंदिवस अभ्यास करतात आणि जर असे त्याच परीक्षेत पारदर्शक परीक्षा सर्वात जास्त मानल्या जाते खरं तर नीट, मात्र त्यामध्ये जर असा गोंधळ, सावळा गोंधळ होत असेल तर आमच्या भवितव्याचं काय? होय, मी डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहतोय, मला डॉक्टर बनायचं आहे असे फलक विद्यार्थ्यांच्या हातात आहे। जर ती परीक्षा गोंधळ झाला असेल किंवा त्यामध्ये जर काही 67 विद्यार्थ्यांना 100% मार्क्स मिळाले असतील, तेही एका पाठोपाठ एक बसलेल्या विद्यार्थ्यांना, तर हा कुठेतरी गोंधळ आहे, तो आमच्यावर अन्याय आहे। त्यामुळे ही संपूर्ण परीक्षा पुन्हा घ्यावी आणि जे विद्यार्थी खरंच हुशार आहे किंवा गुणवंत आहे त्यांनाच पुढे संधी मिळावी असं या विद्यार्थ्यांचं एकूणच मत आहे। जर आपण 5 जून पासूनच जर बघितलं तर संपूर्ण गोंधळ समोर येतोय। परीक्षा पारदर्शक आहे असं प्रशासनाकडून सांगितलं जाते किंवा संबंधित त्या खात्याकडून सांगितलं जाते, मात्र विद्यार्थ्यांचा रोष आता आपल्याला पाहायला मिळतोय। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी।